जय जय रघुवीर समर्थ। शुकासारिके पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराते, रवि वाल्मिका सारिका मान्यसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफानेवाले सर्व आदरणीय श्रोतांना नमस्कार, विनम्र अभिवादन। आज शनिवार दिनांक 5 जुलै। मित्रांनो, भगवद्गीताच्या द्वितीय स्कंद 10व्या अध्यायामध्ये लिहिलं आहे की शरीराच्या 10ही इंद्रियांमध्ये, आपले जे शरीरात 10 इंद्रिय आहेत त्यामध्ये देवता वास करतात। काय? मुखात अग्नी आहे, जिभेत वरुण देवता आहे, कानात दिशा देवता आहेत, नाकात अश्विनी कुमार आहेत, हातात इंद्रदेव आहे, डोळ्यात सूर्यदेव आहे, लिंगात मित्रावरुण आहे, गुह्य भागात यम आहेत, पायात विष्णू आहेत, बुद्धीत ब्रह्मा, असे हे देव आहेत आपल्या इंद्रियांमध्ये वास करतात। तर या देवांना प्रसन्न करण्यासाठी काय करावे हे पण लिहिलेलं आहे। ते लिहितात की प्रसन्न करण्यासाठी मुखाने प्रसाद घ्यावा। देवाचा प्रसाद, देवतेचा जो प्रसाद असतो मुखाने ग्रहण करावा, आणि जिभेने प्रभूचे भजन गायन करावे। नाकाने प्रभूला आपण पूजेमध्ये जे फूल अर्पित करतो ते फूल हुंगावे आणि मग बाजूला ठेवावे। हाताने दान करावे, पायाने तीर्थयात्रा करावी, आणि बुद्धीने प्रभूचे स्मरण करावे। अशा प्रकारे या इंद्रियांचं महत्त्व आहे। मित्रांनो, उद्या शनिवार दिनांक 6 जुलै म्हणजे आषाढी शुद्ध एकादशी। आषाढी शुद्ध एकादशी अर्थात देवशयनी एकादशी पण म्हणतात। या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो, आणि तो चातुर्मास कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत असतो। या चातुर्मासामध्ये अनेक व्रत असतात, सण असतात। म्हणजे हा जो चातुर्मास आहे हा व्रताचा मास मानला जातो, आणि या व्रतामध्ये अनेक सण आणि व्रत असतात, त्यांचे आपल्याला पालन करायचे असते। असं म्हणतात की या चातुर्मासात 4 महिने जे असतात त्याच्यामध्ये प्रभू झोपतात। कदाचित आपण थकतो ना, तेव्हा आपणही आराम करतो, विश्राम करतो। त्याचप्रमाणे कदाचित प्रभू एवढं विश्वाचं काम करतोय, सृष्टीचं कारभार सांभाळतोय, तोही थकून जात असेल आणि तोही कदाचित झोपत असेल, आणि म्हणून झोपतो। हे खरंच आहे का? आपण विचार करा, प्रभू खरंच झोपतो का? याचा एक आत्मचिंतन करायचा हा विषय आहे। अरे, एक क्षणाकरता प्रभू झोपू शकत नाही, तो चातुर्मास कसा झोपेल? दुसऱ्यांच्या त्रासापासून वासनास झोपतो आणि ढोंग करतो असे मानू शकतो का? मनुष्य हे ढोंग करतो झोपण्याचे। जेव्हा सणावारामध्ये, गणपतीमध्ये, दसऱ्यामध्ये, नवरात्रात काही लोक घरामध्ये वर्गणी मागायला येतात, तेव्हा आपण झोपण्याचे ढोंग करतो आणि झोपून जातोस। मंदिरात सुद्धा भगवंताशी मागणारे लोक अनेक असतात, त्यांची रांगतरांग असते, म्हणून भगवंत झोपतो का? जसे आपण ढोंग करतो तसे सामान्य प्रसंगात सुद्धा झोपत नाही। तर या चातुर्मासात जेव्हा सर्वांना अन्न पाण्याची व्यवस्था करायची असते, त्यावेळेस प्रभू झोपू शकेल का? हा काळ असतो वर्षा ऋतूचा। वर्षा ऋतू म्हणजे शेतकऱ्यांचा जो आहे पीक वाढवायचा, शेती करायचा हा जो मास असतो, आणि यामध्ये सृष्टीचे सौंदर्य वाढते। तर म्हणून का खरंच प्रभू यावेळेस झोपत असतील का? शक्यच नाही।
पण भगवंताला आपल्याला असं वाटतं की भगवंत झोपला आहे, आपण आपले काम करतो आणि आपले काम होत राहतं. आणि मग भगवंता मी तर झोपलो होतो असं मला माहीत नाही असं भगवान म्हणतो. भगवान म्हणतो मला काही माहीत नाही, तू तर जे कर्म केले ते कर्माचे फळ तुला मिळत आहेत, मी तर झोपलो होतो असं तो म्हणतो. म्हणजे कर्माचे फळ, कर्मयोगाला मार्गदर्शन देण्यासाठी हा चातुर्मास आहे. आणि असं म्हणून सांगतात की देव झोपला. देव नाही झोपला. आपल्याला आपला अहम जो आहे तो झोपवायचा आहे. त्याला गाडा जमिनीत झोपा. प्रभू झोपी गेला म्हणजे आपल्या अहमला झोपू द्यायचं, कर्म करीत राहा. आपल्या मार्गदर्शनासाठी प्रभू झोपतो हे खरे. असो, जीवन व्रतनिष्ठ राहण्यासाठी हा चातुर्मास असतो. आणि या चातुर्मासामध्ये सणवार वगैरे खूप असतात. म्हणजे व्रतनिष्ठ जीवन जगलं पाहिजे या चातुर्मासामध्ये. आणि तसे जर व्रतनिष्ठ जीवन आपण जगलो तर जीवनाला सुंदर आकार येईल आणि भगवंताचा आपल्यावर विश्वास वाढेल. आषाढी एकादशी म्हणजे हे अमृत सिद्धीचा योग असं म्हणता येईल. याच काळामध्ये आकाशातून बरसणाऱ्या पावसाच्या धारा आणि भक्तांच्या हृदयात उसळणारा भक्तीचा धारा या दोघांचा संगम असतो. ही विठ्ठल दर्शनाची ओढ भक्ताची असते. असं म्हणून हा अमृत सिद्धी योग आहे. 28 युगे झाले श्रद्धेच्या विटेवर उभा असलेला पांडुरंग आपल्याला बोलवतो आहे. तो भक्तांच्या कल्याणासाठी कमरेवर दोन्ही हात ठेवून उभा आहे. कशा करता? ते भक्तांची भक्ती सांभाळण्याकरता. भक्तीमध्ये भक्त अनेक त्यांना गोटांगड्या घातात, त्यांना अनेक संकटं येतात, विघ्न येतात. तर त्यांना सांभाळण्याकरता स्वतः सिद्ध राहतो प्रभू, म्हणून दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा आहे. पांडुरंगाचा रंग काळा आहे, त्यांनी काळा रंग स्वीकारला आहे. म्हणजे लोकांच्या दुःखाचे काळे पण त्यांनी स्वीकारले आहे. आणि जगांना पांढरा म्हणजे ज्ञानप्रकाश पुरविला आहे. असं विठ्ठल भगवान आहेत. आणि पंढरपूरला ते उभे आहेत. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहेत. 6व्या शतकापासून हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. ज्ञानेश्वरांचे वडील सुद्धा पंढरपूरला जायचे. अशा प्रकारे विठ्ठल भगवान पंढरपुरामध्ये आहेत आणि आषाढी एकादशीला भक्तांची वाट पाहतात. वारी आहे. वारी म्हणजे काय? ही समूहाने केलेली भक्ती असते. अशी भक्ती आहे ही की यामध्ये भेदभाव नाही. कोण मोठा आहे, कोण लहान आहे, उच्च नीच याचा काही भेदभाव नाही आणि सर्व सारखे आहेत. म्हणजे विश्वात्मक बंधुभाव हा सगळ्यांच्या हृदयात असतो वारीमध्ये. आणि अशी ही भक्ती आहे. महाराष्ट्रात प्रसिद्ध ही वारी म्हणजे सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा आहे. महाराष्ट्रामध्ये यावेळेस गावागावातून पंढरपूरला वारी जाते. आणि ज्ञानेश्वरांच्या घराण्यात सुद्धा ही परंपरा आजपर्यंत चालू आहे. अनेक गावातून वारी म्हणजे 2 प्रकार असतात. 2 दिवस आहेत वारींचे. आषाढी वारी ही संतांच्या पालख्या या वारीमध्ये पंढरपुरात जातात. आणि दुसरी वारी कार्तिकी वारी आहे. या वारीमध्ये संतांच्या पालख्या ज्या आहेत त्या आपापल्या गावात परत जातात. देहू आळंदी ते पंढरपूर अशी ही यात्रा असते वारीची, दिंडीची. आणि ही यात्रा जी असते 18 दिवसाची असते. ही 18 दिवस फार महत्त्वाचे असते. म्हणून आता महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा वारी यात्रा सुरू झाली आहे.
आणि जबलपूरला सुद्धा आपलं भाग्य आहे की आषाढी कार्तिके वारी महामंडळ याची स्थापना झाली. आज 10 वर्ष होऊन गेले, 11 वर्ष आहे. आणि ही वारी एकादशीला दत्त मंदिर ते विठ्ठल मंदिर हनुमानताल इथपर्यंत जाते. जबलपुरात मराठी भाषिकांचा इतिहास फार जुना आहे. पेशवेकालीन मराठी समाज भरपूर आहे जबलपुरात, पण हा समाज जबलपूरमध्ये बिखरलेला आहे म्हणून तो विशेष दिसत नाही. त्याला एकत्र आणण्यासाठी या महामंडळाची स्थापना झाली आणि वारीच्या निमित्ताने सगळ्यांना एकत्र केले जाते. स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलंच आहे, काय धर्मच समाजाला एकत्र आणू शकतो. म्हणून ही धर्माची वारी दिंडी सुरू झाली जबलपुरामध्ये की जबलपूरचे जे महाराष्ट्र समाज आहे, मराठी लोक आहेत, ते एकत्र येतील. अशा प्रकारे हे आता 11व्या वर्षात हे मंडळ पदार्पण करत आहे, म्हणजे किशोर अवस्था येते आहे. या विशेष म्हणजे या संस्थेमध्ये कोणी अध्यक्ष नाही, सचिव नाही, सर्व कार्यकर्ते जे आहेत ते आपापले दायित्व समजून कार्य करतात. जबलपुरात जवळजवळ 35-36 संस्था ज्या आहेत मराठी संस्था, त्या मराठी संस्थेचा सहयोग या आषाढी कार्तिके वारी महामंडळाला प्राप्त झाला. विशेष म्हणजे हे फार भाग्याचं आहे. सगळे संस्था जे आहेत ते अगदी आतुरतेने आजच्या दिवशीची वाट पाहतात आणि सहयोग करतात. सर्वांचा आर्थिक सहयोगसुद्धा प्राप्त झालेला आहे. म्हणून हे 18 दिवसाची जी यात्रा आहे जबलपुरामध्ये या महामंडळाने 18 दिवस वारी चक्री आरती असं सुरू केली आहे. म्हणजे जबलपुरातली अनेक भागामध्ये तिथे 18 दिवस यात्रा चालते आणि ही यात्रा यामध्ये अनेक पुरुष, शेकडोनी 200-300 असे पुरुष स्त्रिया असतात आणि नाचत गाचत जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल असे गायन करत नाचत जातात, नामाचा गजर करत जातात. आणि एकादशीला मुख्य वारी जी असते ते दत्त मंदिरपासून हनुमानतालपर्यंत ही विठ्ठलाची दिंडी सुरू असते. दत्त मंदिरपासून सुरू होते तर जवळजवळ 4-5 किलोमीटर हनुमानताल विठ्ठल मंदिरपर्यंत ही जाते. आणि या वारीमध्ये दिंडीमध्ये जी निघते दत्त मंदिरापासून त्यामध्ये संतांच्या पालख्या असतात. अनेक जसे ज्ञानदेव आहेत, तुकाराम आहेत, गजानन महाराज आहे, अशा पालख्या याच्यात असतात. आणि एक विशाल जो वाहन असतं त्या वाहनामध्ये विठ्ठल रखुमाईची विशाल मूर्ती स्थापित असते. त्या मूर्तीला सजवून विद्युत रोषणाई केलेली असते आणि लोकांच्या दर्शनासाठी ते असतात. अशी ही वारी दिंडी सुरू आहे. आणि या वारीमध्ये विशेष म्हणजे पुरुषांना गणवेश आहे. पुरुषांनी पांढरा कुर्ता, पांढरा पायजामा, पांढरी टोपी अशी असावी त्याच्या, आणि बायकांसाठी लाल किंवा पिवळी साडी. अशा प्रकारे हे करून ही दिंडी वारी जी सुरू होते एकादशीच्या दिवशी 4:30 वाजता दत्त मंदिरपासून सुरू होते आणि ढोल ताशा वाजत गाजत नाचत हे सुरू असते. अशा प्रकारे मित्रांनो, विश्वकल्याणाचे प्रतीक वारी म्हणजे विश्वकल्याणाचे प्रतीक. सबका साथ सबके साथ हा मंत्र स्वीकारून मंडळ प्रगती करीत राहील हीच मनोकामना विठ्ठलचरणी मी प्रार्थना करतो. आणि आजचं हे चिंतन वारीबद्दल समाप्त करतो. आपल्यास कसं वाटले कृपया कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करा. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल.